रमजानपूर रस्त्याची दुरावस्था, नागरिकांच्याकडून रास्ता रोको। बाळापूर तालुक्यातील हाता ते कारंजा रमजानपूर रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण करण्याबाबतीत हाता येथील नागरिकांनी दिनांक 18 मार्च रोजी रास्ता रोको आंदोलन केले, तर लेखी आश्वासन देऊन रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले। हाता ते कारंजा रमजानपूर रस्ता जवळपास 2 किलोमीटर पर्यंत अर्धवट केला असून केंद्रीय रस्ते महामार्ग अंतर्गत मंजूर असताना गावापासून 0 वरून किलोमीटरहून असणाऱ्या व माननीय खासदार यांच्या लोकसभा क्षेत्रात येत असल्यानं हाता ते कारंजा रोड राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अकोला जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री असताना अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उठाव करण्यात आला होता। असे असताना हाता कारंजा रमजानपूर रस्त्याचं अर्धवट काम करून गेली 2 वर्षापासून रस्त्याची पूर्णपणे दुरावस्था झाली आहे। गावातील शेकडो विद्यार्थी, व्यापारी तसेच नागरिकांना प्रवास करत असताना खूप त्रासदायक झाले असून बरेच वेळा किरकोळ अपघात झाले असून कित्येक जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना तसेच हात, पाय व मणक्याच्या आजारानं ग्रस्त होऊन त्रास सहन करावा लागतो। रस्त्याची दयनीय अवस्था आहे, म्हणून परिवहन महामंडळाच्या बसेस सुद्धा यावेळी अवेळी बंद करण्यात येतात। परिणामी विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत आहे। रस्ता म्हणजे प्रगतीचं लक्षण संबोधलं जातं, तर गावातील नागरिकांनी संबंधित विभागाला वेळोवेळी तक्रार व निवेदन सादर केले, मात्र शासन प्रशासनाकडून कामाबाबतीत दुर्लक्षितपणा केला जातोय। परिणामी शासन व प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हाताफाटा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी संजय बावणे, माजी जिल्हा परिषद सदस्य, किशोर कुचके, सरपंचपती श्याम मनसुटे, विजय धर्माळे, शिवसेना नेते गजानन सुलताने, भीमकिरण दामोदर, रवी क्षीरसागर, विजय दामोदर, गजानन देऊळकर, गजानन नंदाणे व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। सार्वजनिक बांधकाम उपविभाग 2 अकोलाचे कनिष्ठ अभियंता पलाश भोयर आंदोलनस्थळी उपस्थित होऊन रोडच्या कामाबाबत वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन रोडच्या कामाबाबत उपाययोजना करण्याबाबत पत्र दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले। रास्ता रोको आंदोलन दरम्यान उरळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कायदे भोजने, मेजर व लेडीज पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.